नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी मी करणार आहे. तुम्ही डब्याला नेऊ शकता, मुलं शाळेमध्ये नेऊ शकता. शिमला मिरची खूप लवकर होते. भरलेली शिमला मिरची करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी इथे छोट्या आणि मोठ्या आकाराच्या अशा 7 मी शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत. स्वच्छ धुवून आणि एक एक इथे सुरीच्या साहाय्याने अशी ही चिरा पाडून घेतलेल्या आहेत. आतल्या बिया मी काढलेल्या नाहीये. तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही जरूर काढून घेऊ शकता. 4 टीस्पून मी घेतलेला आहे. इथे भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. त्यामध्ये घालायचं आहे मला हे वाटण. वाटणाची रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. 2 चमचे मी इथे घेतलेला आहे वाटण. जाडसर मी इथे कूट करून घेतलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्यांचा. 2 चिमटे घालणार आहे हिंग. 2 चिमटे मी इथे घातलेली आहे हळद. अर्धा टीस्पून इथे कांदा खोबऱ्याचा काळा मसाला आहे तो घातलेला आहे. तुम्ही इथे गरम मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता. शेंगदाण्याचा कूट आणि मसाला, थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे. सर्व आपल्याला हाताच्या साहाय्याने एकजीव करायचा आहे व्यवस्थित. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. व्यवस्थित आपल्याला वाटण, शेंगदाण्याचा कूट, सुके मसाले आणि कोथिंबीर आपल्याला एकजीव करायची आहे. पाणी इथे घेतलेले नाही. वाटणाच्या पाण्यामध्येच आपले इथे छान मिक्स होतं. आपला गोळा तयार होतो. शिमला मिरची मध्ये आपल्याला हे भरायचंय. खूप जास्तही आपल्याला फुल शिमला मिरची भरायची नाहीये. सर्व बाजूने लागेल असं आपल्याला मसाला याच्यामध्ये भरायचा आहे. सात मिरच्यांना बरोबर आपलं हे एवढं मिक्स केलेलं शेंगदाण्याचा कूट आणि मसाले एवढं पुरतं. ते याच पद्धतीने आपल्याला छोट्या मिरच्या घेऊन आणि हे वाटण आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं नाहीये. संपूर्ण शिमला मिरचीमध्ये भरायचं आहे. इथं आपल्या सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. 2 टीस्पून मी तेल घातलेलं आहे. तेल व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे. 7-8 कढीपत्त्याची पानं आहेत तर ती आपल्याला घ्यायची, तोडून घेऊन आणि असे टाकले तर छान स्वाद येतो. एक एक शिमला मिरची आपल्याला इथे कढईमध्ये सोडायची. मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि कढईवर आपल्याला झाकण ठेवायचं. पॅक झाकण ठेवलेलं आहे. गॅस कमी करून आपल्याला 1 मिनिट एका साईडने छान शिमला मिरची आपल्याला तेलामध्ये तयार होऊ द्यायची आहे. 1 मिनिट झालेलं आहे. शिमला मिरची आपल्याला उलटी करून टाकायची. परत 1 मिनिट आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस कमीच आहे. दुसऱ्या बाजूने पण 1 मिनिट आपण ही शिमला मिरची झाकण ठेवून आणि व्यवस्थित तेलामध्ये तयार दिलेली आहे. इथे आपण डिश मध्ये मसाले मिक्स केले होते तर एवढंच पाणी घेऊन मी छोटी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. ते आता इथे आपल्याला या कढईमध्ये घालायचे. तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर एवढं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये आटवून घ्यायचं आहे. आणि आता परत आपल्याला झाकण ठेवून आणि हे संपूर्ण पाणी आपल्याला आटवून घ्यायचंय. संपूर्ण मिरची मधलं पाणी आपल्या इथे आटलेलं आहे. मिरची आपली इथे मस्त तयार झालेली आहे. भरलेली शिमला मिरची आपली मस्त इथे तयार झालेली आहे. इथे अजिबात आपलं शिमला मिरची मध्ये पाणी राहिलेलं नाही. जे दिसतं ते तेल आहे.
मस्त शिमला मिरची आपली इथे तयार झालेली आहे। या पद्धतीने शिमला मिरची नक्की करून बघा, खूप लवकर होते। 2 मिनिटांमध्ये दोन्ही बाजू तयार होतात आणि थोडंसं पाणी घालून शिजवल्यानंतर मस्त शिमला मिरची आपली इथे तयार होते। करून बघा, खूप कमी वेळामध्ये मस्त शिमला मिरची आपली इथे तयार झालेली आहे। या पद्धतीने शिमला मिरची करून बघा, जास्त वेळ लागत नाही, खूप लवकर होते। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा। माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला आवडली तर जरूर करून बघा। तुमच्या कमेंट करायला विसरू नका। परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर, तोपर्यंत बाय बाय।